नागपूर येथे घडलेली हिंसाचाराची घटना आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असणार आहे। याचबरोबर रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी शहरातील 100 फुटी रोड आणि विश्रामबाग परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढले। या रूट मार्चमध्ये शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। दरम्यान आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे। नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी 2 गटात वाद झाला। वादातून दगडफेक तसेच वाहने जाळण्यात आली। नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सांगली शहरात जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिलेत। रात्रीपासून शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आलाय। संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय। पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी घडामोडींवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून संवेदनशील भागांना थेट भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। त्याचबरोबर आगामी रंगपंचमी, रमजान ईद आणि गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येते। सांगली शहर पोलिसांनी शहरातील गारपीर चौक, 100 फुटी रोड आणि 50 फुटी रोड परिसरात रूट मार्च काढलाय। विश्रामबाग पोलिसांनी चांदणी चौक, इंदिरानगर, त्रिमूर्ती कॉलनी, श्री स्वामी समर्थ मंदिर, लक्ष्मीनारायण कॉलनी असा रूट मार्च काढलाय। या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सहाय्यक निरीक्षक, 25 अंमलदार, होमगार्ड सहभागी झाले होते।